हाय, रामकृष्ण हरी. मी आहे शशांक. जर्नी साधी शशांकमध्ये तुमचं स्वागत करतो. आज मी चाललो आहे उत्तर प्रदेशला. आम्ही प्रवास कसा केला, कुठे राहिलो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल. ही आहे श्रीकृष्ण जन्मभूमी. चला तर मग व्हिडिओमध्ये बघूया आपण. आम्ही प्रवास करतो या ट्रेनने. ही आहे बँड्रा जम्मू गरीब रथ एक्सप्रेस. या गाडीचा नंबर आहे 12909. ही ट्रेन आठवड्यातून 3 दिवस असते, मंगळवार, गुरुवार, शनिवार. आम्ही प्रवास करतो ते शनिवारी. संध्याकाळी 5:30ची ट्रेन आहे. बँड्रा टर्मिनस प्लॅटफॉर्म 5 वरून ही गाडी सुटते. ही गाडी सुपरफास्ट आहे. आणि पहिलं डेस्टिनेशन आमचं आहे मथुरा. त्यामुळे सकाळी 8 वाजता ही मथुराला पोचते. माझा कोच नंबर आहे J2. ही चेअर चार्ट आहे. ते माझे मित्र बसले आहेत. हाय, ते आमचे मित्र आहेत मंदार नेवाळकर आणि हे आमचे शेठ आहे संजय अगरवाल. मला थर्ड ACची तिकीट नाही मिळाली, त्यामुळे मला पूर्ण प्रवास असा बसून करावा लागणार आहे. ही अशी सिटिंग अरेंजमेंट आहे कोचची. शुभ सकाळ मित्रांनो. आज आमचा हा दुसरा दिवस आहे सकाळचा. सकाळी आता 7 वाजले आहेत. एक सिग्नल लागला होता म्हणून गाडी थांबली होती. हे आहे गंगापूर सिटी स्टेशन. खूप धुकं आहे, खूप थंडी आहे इथे. आता आम्ही ट्रेनमधून उतरलो मथुरा रेल्वे स्टेशनला. सकाळचे वाजले 8. ऑन टाईम आम्हाला घेऊन आली ट्रेन मथुरा रेल्वे स्टेशनला. सकाळ असल्यामुळे वातावरण खूप थंड आहे. हे आहे मथुरा जंक्शन. आम्ही आता स्टेशनच्या बाहेर जाऊन रिक्षा करणार आहोत हॉटेलपर्यंत. रेल्वे स्टेशनपासून 1 किलोमीटर अंतरावर हे हॉटेल शारदा आनंद आहे. या हॉटेलमध्ये कपल फ्रेंडली फॅमिली रूम्स अवेलेबल आहेत. हा यांचा एंट्रन्स. राईट साईडला रिसेप्शन आहे. यांचे स्टाफ पण फ्रेंडली आहे. हा हॉटेलचा लॉबी एरिया आहे. रूम जाण्यासाठी स्टेअर्स आहेत वरती. इथे आम्ही 2 दिवसासाठी रूम घेतली. ही आहे आमची डिलक्स AC रूम. TV आहे, कबोर्ड, संडास बाथरूम. आता आम्ही ऑटो केली आहे. आमचं पहिलं मंदिर आहे श्रीकृष्ण जन्मभूमी. आता आपण आलो श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मेन गेटला. बोला राधे राधे. आता आतमध्ये आल्यावर भक्तांसाठी इथे फ्रीमध्ये खिचडी खायला देतात. आणि मंदिरासमोर इथे भक्ती निवास पण आहेत.
आता आपण आलो आहोत कृष्ण जन्मभूमी मंदिराकडे. इथे आतमध्ये बॅग आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे मोबाईल, स्मार्ट वॉच वगैरे घेऊन जायला देत नाही. ते बाजूलाच लॉकर रूम ठेवले आहे. तर मित्रांनो, आजचा प्रवास मी इथेच थांबवत आहे, पण आपली ट्रिप अजून संपलेली नाही आहे. तुम्हाला मुंबई ते मथुराचा प्रवास कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.